नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचे लक्ष या चॅनलवर मी आपले हार्दिक स्वागत करीत आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड शेअर या बटनावर क्लिक करा आणि बाजूला दिलेल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. आपल्याला येणारे अपडेट व्हिडिओ पाहायला मिळणार. तर मित्रांनो, आज आपण संगणक या विषयावर चर्चा करणार आहोत. संगणक या विषयावर स्पर्धा परीक्षांमध्ये 10 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. मग ते प्रश्न रेल्वे, बँक, क्लर्क इत्यादी स्पर्धा परीक्षांमध्ये 10 गुणांसाठी प्रश्न येतात. याकरिता आपल्याला ती माहिती बघण्या अगोदर बेसिक माहिती असणे गरजेचे आहे. आपल्यातील बरेच विद्यार्थ्यांनी संगणक या विषयात कोर्सेस केलेले असतात, पण मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला बेसिक माहिती नसते. याकरिता आज मी स्पर्धा परीक्षेचे लक्ष या माध्यमातून आपल्यापर्यंत संगणकाविषयी माहिती देत आहोत. पुढे आज आपल्याला संगणकाबद्दल बघूया. व्हॉट इज अ कॉम्प्युटर. आता कॉम्प्युटरची डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे. अ कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस used for storing and processing data and information. मित्रांनो, संगणक एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ज्याचा वापर डेटा आणि माहिती संग्रहित करण्यासाठी केला जातो व डेटा व माहिती यावर प्रक्रिया करण्यासाठी संगणकाचा वापर करतो. मित्रांनो, आपण संगणकावर काय काय करू शकतो हे बघूया. व्हॉट कॅन वी डू विथ अ कॉम्प्युटर. संगणकाद्वारे आपण आपल्या कुटुंबासह कोसो मैलांवर असलेला मित्र, मैत्रिणी किंवा फॅमिलीशी आपण बोलू शकतो, संपर्क साधू शकतो, माहिती संग्रहित करू शकतो. रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी आपल्याला IRCTC या वेबसाईटवरनं रेल्वेचे तिकीट बुक करू शकतो. आपल्याला बँकेचे खाते ओपन करायचे म्हटले, अकाउंट्स ओपन करायचे असतात तर कॉम्प्युटरवर आपण बँकेचे अकाउंट ओपन करतो. किंवा आपल्याला गेम्स आपण खेळू शकतो, संगीत ऐकू शकतो आणि चित्रपटसुद्धा आपण त्यावर पाहू शकतो. इतकं वापर आपण संगणकावर करू शकतो. पुढील भाग बघूया. व्हॉट आर द 2 टाईप ऑफ कॉम्प्युटर. आता कॉम्प्युटरचे 2 भाग आहेत, ते पाहूया. A computer is divided into 2 parts, hardware and software. The computer and all the equipments connected to it are called hardware. Software is the set of instructions that the computer follows in performing a task. मराठी पाहून घेऊया आपण आता. संगणक 2 भागांमध्ये विभागलेले आहे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. संगणक आणि त्याद्वारे कनेक्ट केलेल्या सर्व उपकरणांना हार्डवेअर असे म्हणतात. सॉफ्टवेअरवर कार्य करण्याच्या अनुषंगाने सूचनांचा एक संच म्हणजे हार्डवेअर असते आणि सॉफ्टवेअर, ज्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला युजरला काम करण्यासाठी मदत होते त्यांना आपण सॉफ्टवेअर असं म्हणतो. उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट ऑफिस
टॅली किंवा DTP डेस्कटॉप पब्लिश असे जे काही सॉफ्टवेअर असतात पेज मेकर सारखे, ते हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात. त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला हार्डवेअर मदत करीत असते. पुढे बघूया मित्रांनो, संगणकाचे महत्त्वाचे 2 घटक. कॉम्पोनंट्स ऑफ अ कॉम्प्युटर. आता महत्त्वाचे घटक म्हणजे इनपुट डिव्हाइस, प्रोसेसिंग डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस. हे महत्त्वाचे घटक आहेत संगणकाचे. ते बघूया आपण पुढे. इनपुट डिव्हाइसेस. आता बघा इनपुट डिव्हाइसेस काय काय आहेत ते पाहूया आपण. डिव्हाइसेस यूज फॉर इन्सर्टिंग डेटा, instructions or information into a computer are called input devices. मित्रांनो, संगणकात डेटा सूचना किंवा माहिती समाविष्ट करण्यासाठी वापरल्या गेलेल्या उपकरणांना इनपुट साधने असे म्हणतात. त्याचं एक्झाम्पल उदाहरण आपण पाहूयात. माऊस, कीबोर्ड, पेन ड्राईव्ह, CD, मायक्रोफोन, जॉयस्टिक अँड स्कॅनर. माऊस आणि कीबोर्ड हे काय आहे, प्रायमरी इनपुट डिव्हाइस आहे. जेव्हा आपण कॉम्प्युटर स्टार्ट करतो तेव्हा सर्वात आधी आपण कीबोर्ड आणि माऊस याचा वापर करतो. मित्रांनो, इनपुट डिव्हाइस मध्ये प्रथम दर्जाचं जो इनपुट आहे प्राथमिक, तो आहे कीबोर्ड. कीबोर्ड मधील अतिरिक्त की वगळता कीबोर्ड टाइपरायटर कीबोर्डशी अगदी साम्य आहे. म्हणजे काय, कीबोर्ड इज अ व्हेरी सिमिलर टू अ टाइपरायटर कीबोर्ड with the exception of additional keys in it. म्हणजे यामध्ये ॲडिशनल कीज आपल्याला पाहायला मिळतात जे आपण मशिनरी टायपिंगमध्ये आपल्याला दिसत नव्हते. ते आपल्याला संगणकाच्या कीबोर्ड या पार्टमध्ये आपल्याला बऱ्याच ॲडिशनल कीज पाहायला मिळतात. ते पाहूयात. न्यूमेरिक कीपॅड and some special keys like navigation keys, additional keys, directional keys, function keys and escape keys. ह्या महत्त्वाच्या ज्या कीज आहेत त्या आपल्याला कीबोर्डवर, संगणकाच्या कीबोर्डवर आपल्याला दिसतात. मित्रांनो, ह्या कीज खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यांचं वापर सुद्धा आपण बऱ्याच वेळा आपण करतो, पण त्यांच्याबद्दल माहिती सुद्धा आपल्याला नसते. ते पाहूयात आपण पुढे स्टेप बाय स्टेप. न्यूमेरिक कीपॅड. बघा, न्यूमेरिक कीपॅडचा वापर जो आहे आपण कॅल्क्युलेटरच्या कीपॅड सारखाच असतो. कीपॅड हेल्प्स यू टू एंटर नंबर विथ द कीबोर्ड लाईक अ कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर प्रमाणे आपण न्यूमेरिक कीपॅडचा वापर करू शकतो. पुढचं बघा, नेव्हिगेशन कीज हेल्प यू टू व्ह्यू अ पेज ऑन द मॉनिटर. पेज अप की मूव द कर्सर अँड विजिबल सेक्शन ऑफ द टेक्स्ट अप ऑन द स्क्रीन इन प्रोग्राम. पेज डाउन कीज मूव द कर्सर अँड विजिबल सेक्शन ऑफ टेक्स्ट ऑन द स्क्रीन. Down in program, home key move the cursor to the beginning of the document and in key move the cursor to the end line of the text in the program. बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला पेज अप, पेज डाऊन आणि पेज अप. पेज अप की हा आपल्याला वर नेण्यासाठी
पेजला वर नेण्यासाठी मदत करत असते, तर पेज डाऊन कीज आपल्याला खालचे पेज घेण्यासाठी मदत करत असते. आपल्याला मॉनिटर्स वर एक पृष्ठ पाहण्यास मदत करते. ते पेज अप की प्रोग्रामला मध्ये कर्सर आणि मजकुराचा दृश्यमान भाग स्क्रीनवर हलवेल. पेज डाऊन की प्रोग्राम्समध्ये कर्सर आणि मजकुराचा दृश्यमान भाग खाली हलवते. होम की दस्तऐवजाचा सुरुवातीस कर्सर हलवते. म्हणजे आपण होम की दाबली तर आपण ज्या सुरुवातीला ज्या लाईनिंगवर असतो त्या ठिकाणी कर्सर हलवण्याचं काम होम की करत असते. एंड की प्रोग्राममधील टेक्स्टच्या शेवटच्या ओळीवर कर्सर आपल्याला घेऊन जात असते. तर यालाच आपण नेव्हिगेशन की असं म्हणतो मित्रांनो. त्यानंतर दिशात्मक कळा. दिशात्मक कळा म्हणजे काय की आपल्याला कर्सरवर खाली डावीकडे उजवीकडे हलवण्यास मदत करतात. अप असे कर्सरवर हलवते. अप केल्याने ॲरो वर जाते आणि डाऊन केल्याने ती खाली येत असते. एडिटिंग प्रोग्राममध्ये कर्सर खाली सरकते. डावा बाण कर्सर डावीकडे आणि उजवा बाण कर्सरला मजकूर संपादन कार्यक्रमात उजवीकडे हलविते. मित्रांनो आता पुढचं बघा एडिटिंग कीज. संपादन की हेल्प इन एडिटिंग टेक्स्ट documents on the computer. Insert button toggle between inserting and overwriting text in most of the text editing programs. Delete buttons deletes a single character of text to the right hand. In text editing program, backspace key deletes a single character of the text to the left hand side in text editing program. बघा मित्रांनो, संगणकावर मजकूर दस्तऐवज संपादित करण्यास मदत समाविष्ट करा आणि बहुतेक मजकूर संपादन प्रोग्राममध्ये अधिलिखित मजकूर दरम्यान बटन टॉगल करा. हटवा बटन मजकूर संपादन प्रोग्राममधील मजकुराची एकच वर्ण उजवीकडचा हटवायचा असेल तर डिलीट या बटनाचा वापर होतो. आणि बॅकस्पेस कीचा वापर मजकूर संपादन प्रोग्राममधील मजकुराची एक वर्ण डावीकडचा हटवायचा असेल तर बॅकस्पेस याचा वापर करतो. नेक्स्ट आहे पुढची स्टेप आहे एस्केप की. आता एस्केप कीचा वापर आपल्याला बऱ्याच वेळा आपण म्हणजे कमी करत असतो, पण याचा वापर पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. पाहूया. टर्मिनेट द करंटली ॲक्टिव्ह प्रोसेस इन मोस्ट प्रोग्राम. बऱ्याच प्रोग्राममधील सध्या सुरू असलेली प्रक्रिया बंद करणे. म्हणजे एखादा आपण कॉम्प्युटर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स ओपन करून ठेवले, वेगवेगळ्या प्रकारचे फाईल्स आपण ओपन करून ठेवले असतील तर करंटली ॲक्टिवेट प्रोग्राम आपल्याला बंद करायचं असेल तर आपण एस्केप कीचा वापर करत असतो. पुढे बघूया मित्रांनो. फंक्शन कीज. Perform specific assign function depending on what program is active. बघा, फंक्शन कीज म्हणजेच कार्यात्मक की. मित्रांनो, कोणता प्रोग्राम सक्रिय आहे यावर अवलंबून विशिष्ट नियुक्त कार्य पार पाडणे हे फंक्शन कीचं काम आहे. फंक्शन की हे F1 ते F12
च्या दरम्यान असते. ते महत्त्वाचं म्हटलं म्हणजे हाऊ टू यूज फंक्शन कीज. फंक्शन कशा प्रकारचे वापरले जातात. इन्क्रीज युअर वर्क स्पीड म्हणजे तुमचं वर्क स्पीड म्हणजे कार्यची जी क्षमता आहे ते वाढवण्यास आपल्याला फंक्शन कीज मदत करत असते. मित्रांनो पुढचं बघूया. विंडोज की activates the Windows start menu, which is the same as clicking the start button on the taskbar. बघा विंडोज स्टार्ट मेनू सक्रिय करते. विंडोज की जे असते विंडोज की हे स्टार्ट मेनूला सक्रिय करण्याचं काम करत असते, जे टास्कबारवरील स्टार्ट बटनावर क्लिक करण्यासारखेच आहे. जेव्हा आपण माऊसने जेव्हा आपण स्टार्ट बटनावर क्लिक करतो त्याच प्रकारे विंडो कीज ही सुद्धा स्टार्ट बटनावर क्लिक करण्यासारखेच कार्यात्मक असते. पुढचं बघूया मित्रांनो. मॉडिफायर कीज. Control and alternate keys are function modifier keys that change or change specific action and mouse function in most program. कंट्रोल की आणि अल्टरनेट की बहुतेक प्रोग्राम्समध्ये विशिष्ट क्रियांची आणि माऊस फंक्शन बदलू किंवा वर्धित करणाऱ्या फंक्शन मॉडिफायर की असतात. जसं आपण एखादा ॲप्लिकेशन सेव्ह करतो तर Ctrl+S या कीचा वापर करून आपण ते फाईल आपण जे काही मजकूर आपण टेक्स्ट फाईलमध्ये जे मजकूर टाईप केला असतो Ctrl+S याने आपण सेव्ह करत असतो. म्हणजेच काय मॉडिफाय होत असते. म्हणजे विदाऊट माऊसचा वापर न करता आपण शॉर्टकटमध्ये कंट्रोल आणि अल्टरनेट कीज यांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्समध्ये आपण त्यांचा मॉडिफाय करण्याचं काम आपण यांच्या थ्रू करत असतो. दॅट इज मॉडिफायर कीज. ओके पुढचं बघूया मित्रांनो. माऊस म्हणजे काय. व्हॉट इज अ माऊस. अ माऊस इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो माऊस इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. पॉइंटिंग डिव्हाइस का म्हणतात आणि ते कशा प्रकारे वापर केला जातो हे आपल्याला पाहायचं आहे. माऊस इज अ पॉइंटिंग डिव्हाइस अँड इज यूज टू पॉइंट टू अँड इंटरॅक्ट विथ ॲटम्स ऑन द कॉम्प्युटर स्क्रीन. माऊस हा एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे आणि तो संगणक स्क्रीनवर एखादं आयकॉन्स असतात आपले ते आयकॉन्स किंवा इमेजेस आपण डेस्कटॉपला आणून ठेवलेले असतात ते दर्शवण्यासाठी आणि त्याच्याशी संवाद साधण्यासाठी आपण पॉइंटरचा वापर करीत असतो. एखादं आयटम्स म्हणजे आयकॉन्स आपल्याला मूव्ह करायचं असेल तर आपण पॉइंटरचा वापर करून तो आयकॉन किंवा इमेज किंवा टेक्स्ट फाईल आपण मूव्ह करू शकतो, हलवू शकतो. माऊस हलविताच आपल्याला स्क्रीनवर माऊसच्या दिशेने त्याच दिशेने फिरणारा लहान बाण दिसतो. ॲज सून ॲज द माऊस इज मूव्ह you will notice a small arrow moving on the screen in the same direction as the mouse. This arrow is called the pointer. त्याला आपण पॉइंटर असं म्हणतो. आलं लक्षात मित्रांनो. The pointer can provide data and instruction to the computer for processing. पॉइंटरच्या प्रक्रियेसाठी संगणकाला डेटा आणि सूचना प्रदान करू शकतो. पॉइंटर हा महत्त्वाचा असतो. पॉइंटर म्हणजेच एक ॲरो असतो. त्या ॲरोने आपण एखादी फाईल हलवू शकतो दुसरीकडे. त्याच्याने आपण एखादी फाईल पाहायची असल्यास
त्याच्यावर डबल क्लिक केल्याने ती फाईल ओपन होते आणि आपण ती फाईल पाहू शकतो. हे महत्त्वाचं काम आपल्याला या ठिकाणी करायला मिळतो तर माऊसच्या साहाय्याने. ठीक आहे, तर बघूया. माऊसला 2 बटणे असतात. माऊस हॅज 2 बटन्स. ते कोणते ते पाहूया. लेफ्ट अँड राईट. इट ऑल्सो इन्क्लूड्स अ स्क्रोल व्हील बिटवीन द 2 बटन्स. बघा मित्रांनो, 2 डावी आणि उजवी यामध्ये 2 बटनांमधील एक स्क्रोल व्हील असतो, जे आपल्याला कागदपत्र आणि वेब पृष्ठ दरम्यान अधिक सहजतेने हलविण्यात मदत करत असते. मूव्ह बिटवीन डॉक्युमेंट्स अँड वेब पेजेस मोर इझिली बाय क्लिकिंग ऑन द लेफ्ट बटन्स वन्स. यू कॅन सिलेक्ट सर्टेन प्रोग्राम्स ऑन द स्क्रीन. म्हणजे एक वेळा क्लिक केल्याने आपण कॉम्प्युटर डेस्कटॉप स्क्रीनवर एखादं आयकॉन्सवर सिलेक्ट करू शकतो. बाय क्लिकिंग ऑन द लेफ्ट बटन ट्विस्ट इन रॅपिड सक्सेशन. जर आपण 2 वेळा लेफ्ट बटन प्रेस केलं तर आपल्याला एखादं प्रोग्राम किंवा टेक्स्ट फाईल ओपन होताना दिसते. यू विल बी डायरेक्टली इनसाइड द सिलेक्टेड प्रोग्राम. Clicking the right button of the mouse will open the index menu. म्हणजे आपण राईट क्लिक केल्यानंतर, म्हणजे राईट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक इंडेक्स मेनूचा बॉक्स आपल्याला दिसतो. आणि द स्क्रोल व्हील हेल्प्स यू मूव्ह अप or down a page on the screen. बघा मित्रांनो, एकदा डाव्या बटनावर क्लिक करून आपण स्क्रीनवर विशिष्ट प्रोग्राम निवडू शकतात. वेगवान वारसातील 2दा डाव्या बटनावर क्लिक करून आपल्याला निवडलेल्या प्रोग्राममध्ये निर्देशित केले जाईल. माऊसचे उजवे बटन क्लिक केल्यास इंडेक्स मेनू उघडेल. स्क्रोल व्हील आपल्याला स्क्रीनवरील पृष्ठ खाली आणि वर हलवण्यासाठी मदत करत असते. तर बघा मित्रांनो, हे बेसिक माहिती आपण आज पाहिली. यानंतर आपण नवीन व्हिडिओमध्ये त्याविषयी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पाहणार आहोत. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही येणारच आहे. तर या चॅनलला तुम्ही लाईक अँड शेअर करा. बाजूला दिलेल्या आयकॉन्सवर सबस्क्राईब या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही पुढील अपडेट व्हिडिओ पाहू शकतात. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.